तर आता मित्रांनो आता आम्ही आलो तर जेवायला आतमध्ये आलेलो आहे तर नानासोबत सुद्धा भेटलेलं होतं. ती क्लिप सुद्धा तुम्हाला दाखवलेली मी आता नानासोबत भेटलेली. सगळेजण आम्ही गौरव आहे, निखिल भैया आणि हरी आणि तेजस. हरी भैया काय आहे तुमचं मत काय आहे? नानाला भेटलो आपण जेवायला पण आलो होतं. खूप भारी वाटलं. भारी काय वाटलं ना? असं पहिल्यापासून भेटणं चालूच असतं, पण आज जरा कसं चांगलं पाहिजे. आज जरा बिझनेसच्या 4 गोष्टी शिकले तुमच्याकडे. नाना म्हणजे कसं व्यक्तिमत्व आहे, बिझनेस करून फेम मिळालेला माणूस आहे. एक नंबर आवडला आपल्याला. मासवडे थाळी कोण आवडलं? हे फ्रेम मध्ये येण्यासाठी काही मी सांगून दमलो. हात मी दुसरं तिसरा लाग बघा. निखिल भैया नाना म्हणजे आमच्या काळातला विषय आणि सूर्यवाडा म्हणलं तर तोंडाचा विषय म्हणजे चवीचा विषय. यो तुम्हाला लवकरच हरीच्या नानाच्या विषयी सांगतो मी. तेजस राहिला की तेजस सांग फ्रेम मध्ये बोल की काहीतरी. आम्हाला नानांशी भेटून खूप आनंद झाला आणि त्यांच्याकडनं खूप काही शिकायला पण भेटलं. काय शिकला तू? त्यांची पर्सनॅलिटी वगैरे खूप चांगली होती. त्यांची पर्सनॅलिटी वगैरे खूप चांगली होती. त्यांच्याशी आज आमची पहिली भेट झाली आणि खूप आनंद झाला. पापड सुद्धा आलेले आहेत. आता नानाला भेटून त्यांचं राहण्याचं स्टाईल वगैरे सगळं साधे एकदम साधे तुला काय वाटलं नानांशी भेटून? काय आपल्या मराठी माणूस साधा माणूस सगळं साधं. त्यांची जी पोशाख होती आज ती हा, पूर्णपणे पोशाख एक मराठी नंबर होती. होती बरं का? एक नंबर होते. निखिलला खूप आवडले ते. निखिल हँडसम पण म्हटलं त्यांना. निखिल घेणार आहे ना आता. मित्रांनो, आता आपली ऑर्डर आलेली आहे. हे बघा मासवडे थाळी निखिलची चिकन गावाकडे थाळी आहे. निखिल तर नॉन खाणारा माणूस आहे. सगळ्यांची आता खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला टेस्ट सांगतो आता कशी काय कशी. मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे. सगळ्यांचं जेवण झालं. निखिल भाऊ चालू आहे. नाना आपल्याशी भेटलेले तेजस. तर मित्रांनो आता नाना आले होते, Review रिव्ह्यू घ्यायला घेतला आणि सगळ्यांना विचारलं कोणी कुठलंय आणि त्यांचं प्रमोशन केलं बघता हॉटेल सूर्यवाडा. काही काय बोलतो रे. जे ते आता हे नाना त्यांना विचारलंय की तुम्ही पुढचे येतं आमच्या त्याच्यात भाऊ मध्ये आम्ही जळगाव बद्दल निखिल भाऊ आता लय तारीफ केली नानांनी. श्रेयला विचारलं अकलूजच आहे म्हणून त्यांना जळगाववाल्याला तिकड चालतं म्हणे होय. मग नागातलं पाणी व्हायला लागलं. निखिल तू नॉनव्हेज कसं वाटलं? उत्कृष्ट एवढा पैसा राहिला काय रे गौरव बोल बोल ना काय म्हणत होता. वर्गात कसं सुस्त बोलायचं. वर्गात बरोबर सुस्त बरं का बोलायला त्याला काही नाही कळत. तुम्ही आता मासवाडी थाळी खाल्ली, तुम्हाला कसं वाटलं? ठीक छान वाटलं. तुम्ही असे न विचारत तर ना तुम्ही रेकॉर्डिंग करा आणि सबात करले छान प्रेम मध्ये यायसाठी काही म्हणजे जाऊ दे. प्रजितला काहीतरी देवी घालायला काय प्रजित तुला कसं वाटलं? काय चांगलं होतं. मस्त जेवण चांगलं होतं. क्वांटिटी भरपूर होती. किती भाकर का बनवली? माझी थोडी होती. मी खाल्ली माझी भरपूर 2 भाकरी खाल्ल्या भावाने. जेवण उत्कृष्ट होतं. जेवण उत्कृष्ट होतं. आता इथलं आपलं पुढचा प्लॅन काय? आपलं पुढचं आता बघू. आता पुढच्या वाटचाल आपण ठरवू. आता आपल्यासोबत नाना जोडायला येतं सर्व. नमस्कार नाना. नमस्ते. मी KJ कॉलेजवरून आलोय. मी नॉर्मल असे ब्लॉग्स वगैरे बनवत असतो कधी कधी. तर आम्ही सगळे जेवण वगैरे केलं तुमच्या हॉटेलमध्ये. खूप उत्कृष्ट जेवण होतं. चवयला म्हणजे नाव थोडंच नाही असं जेवण होतं. थँक्यू धन्यवाद. आणि तुमच्या आता तुमच्या व्यवसायाबद्दल असे म्हणजे जे व्ह्यूअर्स आहेत आमचे तुमच्या व्यवसायाबद्दल त्यांना काय सल्ला देणार? सल्ला द्यायला तर मी एवढा मोठा नाहीये. तर मित्रांनो कोणताही व्यवसाय असेल त्याचं व्यवसायाचं गणित सगळं समजून घ्या, त्याच्यानंतर व्यवसाय करा. कारण आजकाल लोक रील बघतात आणि रील वरती त्यांना वाटतं की सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. रील केलं की व्यवसाय चालू होतो, असं काय नसते. रील आणि रिअल मध्ये खूप सारा फरक आहे. त्याच्यामध्ये रिअल गोष्टी काय आहेत हे समजून घ्या, नंतर बिझनेस चालू करा आणि तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. डायरेक्ट कोणताही बिझनेस चालू करू नका. नुसतं विनंती आहे. नुसतं रील बघून त्याच्या मागची मेहनत आपण ते पाहू शकत नाही. या माणसाने तशी मेहनत केलेली आहे. ह्या मागच्या 2-4 वर्ष आधी अशी तशी मेहनत केलेली आहे. त्याच्यामुळे हा माणूस एवढा मोठा झालेला आहे.
तर नाना धन्यवाद तुम्ही आम्हाला Yes, वेळ yes, बद्दल yes. धन्यवाद. नक्कीच या गोष्टीवरती विचार करा आणि आमच्या दादाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंट महत्वाचे बरं का. कमेंट केल्यावर व्हायरल होते. कमेंट चांगले असू नाही तर वाईट असू दे. शौर्यवाड्याच्या पेजला सुद्धा कमेंट करायला की कस्टमर लकी कमेंटवर प्रत्येक विन होत आहे. Yes, yes. दररोज नवीन नवीन व्यक्ती येतात आहे. तर नाना धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. Thank you. थँक्यू.